पुढे जाऊयात। विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आज नाना पटोले हे हायकमांडची भेट घेणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यामधल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहेत। आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची भूमिका ते मांडतील अशा स्वरूपाची माहिती आहे। त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पुढे येते। विधानसभा पराभवानंतर आज नाना पटोले हे हायकमांडची भेट घेणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काँग्रेसची मोठी पिछेहाट खरं तर या निकालानंतर समोर आलेली आहे आणि कदाचित आज नाना पटोले त्यानंतर आपला राजीनामा देतील अशाही चर्चा। नक्कीच गुरुप्रसाद, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश आणि जे दणदणीत यश काँग्रेसला मिळालेलं होतं, मात्र एक 5 महिन्यातच आता चित्र बदललेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। मोठ्या प्रमाणात टक्केवारीतही घट झाल्याचं असेल किंवा जागा कमी झालेल्या आहेत आणि आता याची नैतिक जबाबदारी म्हणून नाना पटोले आज दिल्लीमध्ये जे आहेत ते काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत आणि या दरम्यान ते एक नैतिक जबाबदारी म्हणून आपला राजीनामा सोपवणार असल्याची माहिती मिळते। मात्र अजूनपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाही। मात्र केवळ विधानसभाच निवडणुका आहेत, कारण यापूर्वी लोकसभेत त्यांना यश मिळालेलं होतं। त्यांच्याच नेतृत्वामध्ये काँग्रेसने निवडणूक लढवलेली होती। त्यानंतर त्यापूर्वीचा विचार केला तर विधान परिषदेच्या काही जागा होत्या, काही पोटनिवडणुका होत्या, त्यामध्येही काँग्रेसला चांगल्या प्रकारे यश मिळालेलं होतं आणि 2017 साली भाजपचा खासदारकी पदाचा राजीनामा देऊन जेव्हा नाना पटोले काँग्रेसमध्ये आलेले होते तेव्हा त्यांची ओळख म्हणून एक पंतप्रधान मोदींविरुद्ध बोलणारा खासदार अशी एक नेता अशी एक त्यांची ओळख होती। त्यानंतर काँग्रेसमध्ये विविध पदं त्यांना मिळत गेले। राष्ट्रीय कृषी विभागाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते। त्यानंतर सत्ता आली, महाविकास आघाडीची सत्ता आली, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद, असं विविध पदं त्यांनी भूषवलेलं आहेत आणि आता जो निकाल आलेला आहे विधानसभेचा तो धक्कादायक निकाल आहे। काँग्रेससाठी फारच जिव्हारी लागणारा हा निकाल आहे आणि त्यामुळे एक नैतिक जबाबदारी नाना पटोले स्वीकारणार आणि त्यानंतर ते आपला राजीनामा सोपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राजीनामा आज दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतात यावरती लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे